नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवले आहेत गव्हाच्या पिठापासून क्रिस्पी असे बिस्किट्स। कोणताही सोडा किंवा मैदा न वापरता बनवलेले आहेत, जे की तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करू शकता। तर रेसिपी एकदम सोपी आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर सुरुवातीला एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं आहे। सर्व साहित्य जे आहे ते आपण परफेक्ट असं मोजून घेणार आहोत। त्यासाठी एखादी वाटी ठरवून घ्यायची आहे। आता ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी इतका बारीकवाला रवा घातला आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर गव्हाचं पीठ आणि रवा हे सुरुवातीला व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं आहे। मिक्स करून झालेलं आहे। तर आता बिस्किटांची जी चव आहे ती आणखीनच वाढवण्यासाठी यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं डेसिकेटेड कोकोनट घातलेलं आहे। तुम्ही डेसिकेटेड कोकोनट नाही ॲड केलं तरी चालेल, जर असेल तर नक्की ॲड करा। त्याचबरोबर 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून इतकं तेलाचं मोहन घातलं आहे, जेणेकरून बिस्किटी जे आहेत ती क्रिस्पी आणि खुसखुशीत होतील। किंवा यामध्ये तुम्ही तुपाचं मोहन सुद्धा घालू शकता। तर तेल जे आहे ते पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून बिस्किट एकदम खुसखुशीत होतील। तर बघू शकता पिठाचा असा मुटका व्हायला हवा इतपत मी मिक्स करून घेतलेला आहे। आता हे थोडंसं बाजूला ठेवून एका बाउलमध्ये 1 वाटी साखर घालूयात। ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने 1 वाटी इतकी साखर घातली आहे। त्याचबरोबर सारख्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। साखर विरघळून घेणार नाहीये, तर हे असंच आपण जे पीठ तयार करून घेतलेलं आहे त्यामध्ये हे साखरेचं मिश्रण घालायचं आहे। तर सुरुवातीला 3 ते 4 चमचेच घातलेलं आहे, जेणेकरून पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती बिघडणार नाही। तर साखर पाणी घातलं की मिक्स करत चांगला गोळा होईपर्यंत पीठ मळून घेणार आहे। तर थोडं करून साखरेचं जे पाणी आहे ते घालून घट्टसर असा गोळा होईपर्यंत मळून घेतला आहे। शेवटी फक्त 2 चमचे इतकं साखर पाणी उरलेलं आहे। तर आता काय करायचं आहे, छान असं दाबून पीठ मळण्यासाठी किचन प्लॅटफॉर्मवरच मी मळून घेतलेलं आहे। यामुळे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळता येईल। तर बघू शकता एकदम घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे। तर तुम्ही 5-1 मिनिटं रेस्ट देऊ शकता किंवा लगेच लाटायला सुद्धा घेऊ शकता। तर आता याची सुरीच्या साहाय्याने समान 2 भाग करून घेतलेले आहेत। तर आता यापैकी एक पिठाचा गोळा घेऊन पुन्हा एकदा व्यवस्थित असा हातावरच मळून चांगला गोलाकार शेप दिलेला आहे, जेणेकरून लाटताना सोपं जाईल। तर आता याला लाटून घेऊयात। तर लाटत असताना याला साईडने थोड्याशा चिरा जातात, तर कडा ज्या आहेत त्या ॲडजस्ट करत मग पुन्हा लाटून घ्यायचं आहे। लाटताना थिकनेस जी आहे ती थोडीशी जाडसर अशी लाटून घ्यायची आहे। तर सुरीच्या साहाय्याने याच्या कडा ज्या आहेत ते कट करून घेऊयात। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये कडा कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर गोल बिस्किट बनवायचे असतील तर गोलही बनवू शकता किंवा ट्रायंगल शेपमध्ये सुद्धा बनवू शकता। तर बघू शकता चौकोनी आकारामध्ये बिस्किट जी आहेत ती कट करून घेतलेली आहेत। कट करून झालेले आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छोटे कट मारायचे आहेत, म्हणजे मग बिस्किट ही एकदम दिसायला बाहेरच्या बिस्किटांप्रमाणे दिसतात। तर याच पद्धतीने मी सगळी बिस्किट जी आहेत ती तयार करून घेतली आहेत, म्हणजे मग एकदाच तळता येतील किंवा तुम्ही बेक सुद्धा करू शकता। कट करून झाल्यावर बिस्किटांची थिकनेस जी आहे ती तुम्ही बघू शकता। यावर जे आपण कट मारले आहेत किंवा जी आपण डिझाईन बनवली आहे त्यामुळे आणखीन छान दिसत आहेत। तर आता ही बिस्किट तळून घेऊयात। त्यासाठी गॅसवर खोलगट असा पॅन ठेवून तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेलामध्ये पिठाचा गोळा टाकून पाहायचा आहे। हळूहळू बुडबुडे यायला हवेत इतपत तेलाचं टेम्परेचर जे आहे ते असायला पाहिजे। तर एक बिस्किट तेलामध्ये सोडूयात। जेवढे बसतील तेवढीच तेलामध्ये बिस्किट हे सोडायचे आहेत। एकदम लो फ्लेमवर बिस्किट मी तळून घेणार आहे। सुरुवातीला याला अजिबात हलवायचं नाहीये। थोडी तरंगून वर आली की मग पलटी करून घ्यायची आणि मग दोन्ही बाजूने बदामी रंगावर बिस्किट तळून घ्यायची आहेत। तर बघू शकता बिस्किटांना खूप सुंदर असा बदामी रंग आलेला आहे। अशाच रंगावर बिस्किट जी आहेत ती तळून घ्यायची आहेत।
तर बिस्किटांची पहिली बॅच जी आहे ती तळून झालेली आहे. उरलेली सुद्धा अशाच पद्धतीने मी तळून घेतली आहेत. तर एक बिस्किट मी तोडून दाखवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत अशी ही बिस्किटं तयार झालेली आहेत. कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तुम्ही घरच्या साहित्यात बिस्किटं बनवू शकता. त्याचबरोबर महिनाभरासाठी सुद्धा स्टोअर करू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.